39 ह्या दोन्हीला रिडिंग बघायचे आणि दोन्हीला व्होल्टेज पण बघायचे, हॉट टेस्ट करताना. जर त्यामध्ये विवोचे काही मोबाईलला तुम्हाला हेच लाईन तुमच्या सीपीयू मध्ये जातील. ते जे विवोचे लाईन आहेत तर सीपीयू मध्ये बऱ्याच मोबाईलच्या लाईन तुमच्या सीपीयू मध्ये, आयडीची लाईन पण सीपीयू मध्ये, टीएच ची लाईन पण सीपीयू मध्ये, किंवा आयडीची पण लाईन आहे सीपीयू मध्ये. याच्यामुळे तुम्हाला इथं 10K चा रजिस्टर दिसेल काही मॉडेलला, त्याच्याच बाजूला तुम्हाला एक 100K चा रजिस्टर दिसेल. अशी ही पण लाईन तुमची सीपीयू मध्ये जाऊ शकते सेम असं. तर आपण काही डायग्राम मध्ये बघू कसं दिलेलं. 1.8 2.2 पर्यंत थर्मलला पण सेम का? थर्मलला आणि आयडी तुम्ही सॅमसंगचं वेगळं आहे. सॅमसंग मध्ये काही मॉडेल असं दिलेलं 60-70% मॉडेल वेगळं आहे. त्याच्यामध्ये थर्मिस्टर वेगळं दिलेलं आहे, सबबोर्डच्या वर, मदरबोर्डच्या वर. आता थर्मिस्टर काय ते बघू आपण. काढून घ्या, त्यांना काढून घ्यायचे, फोटो काढून ठेव. बघा आयडी लाईन कुठे बघा, एक रजिस्टर दिलेलं किती ओमचा दाखवलेलं नाही, 0 ओमचं जाऊ शकते. त्यानंतर हे लाईन जी गेली आहे पॅनल मध्ये रजिस्टर दिले, जसं इथं पॅनल मध्ये तुम्हाला रजिस्टर काढून दाखवलं, सिरीज मध्ये काढून दाखवलं. आणि ते लाईन गेली कुठे तुमची सीपीयूच्या मध्ये गेलेली आहे. प्रत्येक वेळेस तुमच्या चार्जिंग आयसी मध्ये जायला असं नाही सांगता येत. त्याने गेलेली आपली सीपीयू मध्ये. त्यानंतर दुसरं एक मॉडेल बघू आपण Y19. तर Y19 मध्ये बघा इथं पण एक आयडी लाईन दिलेली आहे, बरोबर. ती आयडी लाईन बघा कुठे गेली, इथं पण 2 रजिस्टर दिले. त्या रजिस्टरमुळे प्रॉब्लेम भरपूर येईल आपल्याला, कारण हाय व्हॅल्यूचे रजिस्टर असतील. रजिस्टर जरी ओपन झाला आपला पत्रा वगैरे काढते, आपण पत्रा काढला तरी आपल्याला चार्जिंग प्रॉब्लेम येणार. तर चेक करावं लागेल किती ओमचे आहेत. आता किती ओम आहे दाखवलं नाही आपल्याला, सेम मदरबोर्ड लागेल किंवा डायग्राम लागेल आपल्याला. विवो मध्ये जास्त डायग्राम बघायला भेटत नाही तुम्हाला, एकदम हार्डवेअर सोल्युशन भेटते पण सिस्टमॅटिक डायग्राम भेटत नाही. आता सेम मदरबोर्ड लागते आपल्याला किती ओम जाते बघण्यासाठी. आता इथं दोन्ही वाल्याने ओम दाखवली, कारण त्याला सिस्टमॅटिक डायग्राम भेटला, त्याच्यामुळे डायरेक्ट डिझाईन करून दाखवले. आणि हे जे सप्लाय गेलेला कुठे गेला, परत सीपीयू मध्येच गेला. तुमचा चार्जिंग गेअरचा प्रॉब्लेम चार्जिंग आयसी मध्ये जाऊ शकतो आणि सीपीयू पर्यंत पण जाऊ शकतो. समजलं. शेवटला तुम्हाला सीपीयू रिमूव्ह करावं लागतं, सीपीयू मधून जर लाईन कट असेल. त्यानंतर हे कोणतं आहे Y12 सीपीयू गेलेला. त्यानंतर अजून एक मॉडेल बघू विवो मध्ये, ओप्पो मध्ये कसले बघू. जास्त प्रॉब्लेम विवोला कळा. ओप्पोला पण आता का प्रॉब्लेम कुठल्या मॉडेलला, रेनो 3. रेनो 3
अँड्रॉइड वाल्या पोरांनी फोन केला मोबाईल द्यायचे रेनो पुस्तकाचा मोबाईल ओस्मान सर ओस्मान सर रेनो 3 प्रो एक मॉडेल आहे रेनो प्रो डिझाइन केला मग त्यामध्ये बॅटरी कनेक्टर कुठलेलं आणि बॅटरी थर्मल लाईन आला त्यामध्ये आता विवो मध्ये बोलतो आयडी लाईन होती त्याला काय थर्मलची लाईन थर्मल लाईन तर बघायची ओळपी आहे बघा तरी नव्हती 1 2 3 4 चार ओळपी आहेत ओळपी म्हणजे एक प्रकारचे डायोड सारखे दिले एक बाजूला सप्लाय नाही एक बाजूला सप्लाय दिले एक बाजूला ग्राउंड आहे एक बाजूला सप्लाय आहे आणि एक ओळपी आहे मेन आणि त्याची थर्मल लाईन गेली कुठे गेली बघा स्टार्ट झाले इथे एक रजिस्टर दिले सिरीज मध्ये त्यानंतर इथे पुढे गेलाय ओप्पो मध्ये जर बघितलं तर सगळ्याच लाईन पुढे गेल्या सीपू ला गेले रेडमी मध्ये बघितलं तर पुढे गेले डीसी टू डीसी तर रेडमी मध्ये अजून मॉडेल बघू आपण लेटेस्ट मॉडेल आपण दिलेला काही मॉडेलला डबल बॅटरी आले बघा डबल बॅटरी सप्लाय बघू आपण एमआय मध्ये कुठला सांगा मॉडेल 12 प्रो Xiaomi पूर्ण फुल आणले दोन बॅटरी आल्या जातात दोन कनेक्टर आल्या जातात बघायला कनेक्टर तिथे 2 कनेक्टर आहे बरेच दिवस झाले मी याच्यावर व्हिडिओ करा म्हणलं नेमकं काय दिले ते पण मला बघायचं होतं बघा ह्याच्यामध्ये चार्जिंग सेक्शन रेडमी नोट 12 प्रो आहे 5G मोबाईल आणि लेटेस्ट बॅटरी कनेक्टर आहे आणि लेटेस्ट चार्जिंग सेक्शन आहे पहिला आपण चार्जिंग सेक्शन चेक करू कसा दिला त्यानंतर आपण बॅटरी चार्जिंग कनेक्टर ट्रेसिंग करण्यासाठी पहिला आपल्याला व्ही बस या ठिकाणी त्याचा टेस्ट पॉइंट आहे इथून सप्लाय आलेला आहे त्या ठिकाणी व्ही बस एक ओपी आयसी त्यानंतर हे पण ओपी आयसी हे पण ओपी आयसी जी काय आपली TC वही आहे ओपी आयसी सारखी राहते त्यानंतर ये चार्जिंग आयसी में इथपर्यंत ओपी पर्यंत आहे आवाज डबल ओपी आयसी मेन चार्जिंग अशी आहे जिथे की VPX आपला बाहेर निघतो मेन ओपी आयसी आपलं चार्जिंग आयसी हेच आहे DC टू DC इथून निघाला पाहिजे तो वी बॅट चार्जिंग आयसी हेच आहे आपली मेन वेगवेगळे आयसी देत आपली छोट्या छोट्या MTK छोट्या छोटे पॉवर आयसी देत त्या पॉवर आयसी मध्ये त्याची DC टू DC पॉवर आयसी मेन वर आहे त्याची DC टू DC आहे त्यानंतर बॅटरी कनेक्टर बघायचं आपल्याला मेन बॅटरी जी असते ही राईट साईडची बॅटरी असते आपली तर यामध्ये व्ही बॅट इथं आहे आपला
जसे की टीव्ही बॅट आपला, त्यामध्ये एक लाईन दिली आपल्याला इथं SCL, दुसरी लाईन दिली SDA. SDA आणि SCL लाईन ही असते CPU मध्ये I2C लाईन असते. कोणती लाईन? I2C. त्याच्यामध्ये असते सिग्नल असते त्याच्यामध्ये, समजलं? I2C लाईनला सिग्नल असते आणि हे एक ग्राउंड आहे त्याचं. ही झाली एक बॅटरी कनेक्शन. दुसऱ्या बॅटरी कनेक्टर मध्ये काय दिलं बघा, पहिले बघा हे सिग्नल कुठे चालले, SDA SCL लाईन तुम्हाला गेल CPU मध्ये. SDA आणि SCL लाईन कुठे गेले? CPU मध्ये. त्यानंतर हे जे दुसरं बॅटरी कनेक्टर आहे त्याच्यामध्ये पण एक V बॅट दिलंय, S म्हणजे सेकंड V बॅट आहे आणि याच्यामध्ये एक INT लाईन दिलेली, INT लाईन बघा कुठे गेली, CPU ला गेली दिसत. INT लाईन म्हणजे बॅटरीला तुम्हाला लाईन असलीच पाहिजे. INT थोडक्यात ID लाईन. INT म्हणजे आयडेंटिफाय करणे. जसं आपली ID आणि TH आहे त्याच्यामध्ये एक ID लाईन. फक्त नवीन का बघायला भेटलं आपल्याला इथं I2C लाईन बघायला भेटली आपल्याला, SCL आणि SDA. बाकी काही वेगळं नाही याच्यामध्ये. हे दोन लाईन CPU ऍड झाला याच्यामध्ये. तुमच्या बॅटरी कनेक्टरला देखील CPU ऍड झाला. CPU कसा ऍड झाला? शेतात होता अगोदर ID आणि TH, ते पण CPU ला चाललं होतं, पण याच्यामध्ये आणखी दोन लाईन ऍड केल्या तुम्ही. समजलं? पहिले 4 लाईन होत्या, आता 6 लाईन झाली. त्याच्यासाठी 2 बॅटरी कनेक्टर दिले जातात. त्याला पण तुम्हाला प्रॉपर बॅटरी असेल तर मोबाईल ऑन होईल, नसेल तर रिस्टार्ट होईल मोबाईल. तुम्ही जर बॅटरी दुसरी टाकलो किंवा कुठली तर ऍडजस्ट करायची म्हणून ऍडजस्ट तर होणारच नाही. किंवा एका बॅटरी कनेक्टरवर मोबाईल चालणार आहे आपला? दोन्ही बॅटरी कनेक्टर पाहिजे करा. दोन्ही बॅटरीला स्ट्रिप लावलीच पाहिजे. आता तुम्ही इकडे एक बॅटरी लावता आणि इकडे एक बॅटरी लावता तरी पण चालणार नाही. प्रॉपर तेच बॅटरी पाहिजे. डबल बॅटरी सॉकेट असणार. जर आपण हे Note 12 Pro जर बॅटरी बघितली गुगलवर, तुम्हाला डबल बॅटरी दिसेल. असं जवळपास 1500-2000 बॅटरीच्या किमती दिसत. याच्यामध्ये आहेत का डबल बॅटरी? त्याला तुम्ही सिंगल बॅटरी लावू शकत नाही, त्याला डबलच बॅटरी लागते आणि त्याच मॉडेलची लागते आपल्याला. BP4 काय जे नंबर असेल तुमचा तुम्ही ऍडजस्ट करून बसू शकत नाही. मोबाईल रिस्टार्ट होईल, तुम्ही CPU रिमॉल्व करा, सॉफ्टवेअर मारा, काही बी करा, बॅटरी जोपर्यंत सेम टाकत नाही तोपर्यंत मोबाईल काय होणार तुमचा? रिस्टार्टच होणार. तुम्ही ऍडजस्ट करून बसू शकत नाही का? हा बरं. आता तुम्हाला फोन आलता का झाला मी चालू आवडत का? हो. रजिस्टर मध्ये आपले एक रजिस्टर आहे थर्मिस्टर नावाचं, ते बघायचं. ते जे रजिस्टर आहे तुम्हाला सेम कशासारखं दिसते? कॉईल सारखं दिसतं. तुमच्याकडे सॅमसंग मध्ये मोबाईल काल तर सॅमसंग गोळ हे गेलं ना माझ्या अजून आहे का सॅमसंग पर्यंत जास्तीत जास्त व्ह्यूच्या? बघा
आपण रजिस्टर मध्ये बघितलं लो व्हॅल्यू रजिस्टर, हाय व्हॅल्यू रजिस्टर. त्यानंतर ते शेवटचं रजिस्टर आहे आपलं आहे थर्मिस्टर नावाचं रजिस्टर. बघा हे काय आपलं कॉईल, ते पण कॉईल आहे. ब्लॅक कलरचे फुल ब्लॅक कलरचे काय असते कॉईल असते. हे काय हे काय हे काय रजिस्टर रजिस्टर. हे काय वाटतं आपल्याला कॉईलच वाटते. हे पण कॉईलच वाटते. कॉईल मध्ये आणि तुमच्या थर्मिस्टर मध्ये दिसायला सेम दिसते, पण आपण त्याला कॉईल म्हणू शकत नाही किंवा थर्मिस्टर म्हणू शकत नाही. बघा कशी दिसते, कॉईल सारखी दिसते. ते पण कॉईल सारखं दिसते. पण हे जर तुमचे पॅरलर मध्ये असतील तर काय असेल थर्मिस्टर. एक साइडला बीप आलं, एक साइडला काहीच नाही, एक साइडला जर सिरीज मध्ये असलं काय असं पहिलं जातं. हे काय सिरीज आहे पहिलं जात. हे जर सिरीज असेल तर पहिलं जात. त्याच्यामध्ये थर्मिस्टर दोन्ही पण नाही. एक साइडला काय काहीच येत नाही किंवा स्ट्रिप जर लावलेली असेल आपली तर रिडिंग भेटेल आपल्याला. म्हणजे थर्मिस्टर जे आहे 100% कसं भेटेल तुम्हाला, एक साइड रिडिंग आणि एक साइड बीप. सिरीज का पॅरलर पॅरलर मध्ये सर थर्मिस्टर जे आहे आपलं 100% पॅरलर मध्ये बघायला भेटेल. थर्मिस्टर मध्ये आणि कॉईल मध्ये फरक बघा आपला. थर्मिस्टर मुळे आपल्याला सॅमसंग मोबाईल चार्जिंग एरर येते किंवा MI चे मोबाईल आता रिस्टार्ट व्हायला लागले. थर्मिस्टर रात्री किती जण होतं एक मोबाईल काढला, थर्मिस्टर काढला होता, मोबाईल चालू झाला. Note 9, Note 9 Pro, Note 9 Pro Max किंवा Redmi 9 Prime या सगळ्या मॉडेलला थर्मिस्टर मुळे रिस्टार्ट प्रॉब्लेम येत होता. फक्त जरी काढून जरी टाकलं तरी आपला मोबाईल चालू होतो. सॅमसंगला जर काढलं किंवा त्याची लाईन कट असेल तर चार्जिंगचा पिवळा लोगो येतो, चार्जिंग एरर. थर्मिस्टर अगोदर कॉईल दिसत आपण आणि थर्मिस्टर दोन्ही मध्ये फरक काय. दिसायला सेम दिसतील, ब्लॅक कलर मध्ये छोटे, फुल ब्लॅक मध्ये. पण कॉईल जी आहे आपली 100% कसे सिरीज मध्ये आहे. एक दोन्ही बाजूला रिडिंग येईल किंवा दोन्ही बाजूला ग्राउंड पण येऊ शकते. त्यानंतर कॉईलला कुठलीच व्हॅल्यू नाही, व्हॅल्यू नाही म्हणजे ओम्स वगैरे काय आहेत का, व्हॅल्यू नाही. 0 ओम्स ओम्स वगैरे काहीच नाही. त्यानंतर कॉईलचं काम फक्त फॉरवर्ड करायचं काम, आलेला सप्लाय किंवा फिल्टर करायचं काम आहे सप्लाय. त्यानंतर हे जे थर्मिस्टर आहे आपले हे असं आपलं 100% कसं पॅरलर मध्ये. त्याची व्हॅल्यू आहे फिक्स व्हॅल्यू आहे. फिक्स व्हॅल्यू किती आहे बघा, 30K ते 100K. तुम्हाला याच्या मधलंच बघायला भेटेल. तर 30K च्या पुढे बघायला भेटेल किंवा 100K च्या मध्ये बघायला भेटेल. तर ते फिक्स व्हॅल्यू आहे आणि व्हॅल्यू आपण ओव्हनवर चेक करतो. आता यामध्ये जर तुम्ही ह्याला हिट मारलो किंवा मोबाईल गरम होत असेल, उन्हामध्ये गेलो आपण, तर याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक कमी होते, व्हॅल्यू कमी होते. त्याला काही व्हॅल्यू नाही.
दोन्हीमध्ये फरक आपण बघितलो. दोन आपल्याला वाटले थर्मिस्टर आहेत, पण आपण चेक केलं बीप आलं, थर्मिस्टर होतं का ते? पण अजून एक चेक केलं बीप आलं नाही, म्हणजे ते काय हाय व्हॅल्यूचं आहे आणि थर्मिस्टर आहे. थर्मिस्टर आपल्याला चेक कसं करायचं बघा. त्याची व्हॅल्यू किती आहे? फिक्स 30K ते 100K म्हटल्यानंतर मल्टीमीटरला कुठं ठेवायचं आपल्याला? 200 ओम ठेवावं लागेल आपल्याला. आता जर आपण चेक केलो त्याची व्हॅल्यू बघा, त्याची व्हॅल्यू किती आहे बघा? 55-54. जर तुमच्या रूमचं टेम्परेचर कमी असेल, अजून एसी वगैरे असेल किंवा उन्हाळ्यामध्ये जर आपण चेक केलो गरम असेल रूम, तर त्याचा टेम्परेचर कमी जास्त असू शकतो. हिट मारायचं. आता हिट मारल्यावर बघा तुम्हाला समजतं. आता किती आहे व्हॅल्यू? 54-55 आहे सध्या. 60 पकडा. जर ह्या थर्मिस्टरला आपण नॉर्मल हिट केलो, आता थोडंसं हिट करू आपण त्याला, नॉर्मल किती हिट मारताना बघा. आता डायरेक्ट याने 20 ते 30 वर आला, 15-20 वर चालत 10. आता जोपर्यंत ना थंड होत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू कमीच राहणार. जसं जसं त्याला थंड होईल तसं तसं काय होईल? व्हॅल्यू वाढेल. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे जे थर्मिस्टर आहे आपलं टेम्परेचरला सेन्स करतंय आणि CPU ला सांगतंय. किंवा तुम्ही जर मोबाईल बघा, कधी कधी उन्हामध्ये घेऊन गेलो सॅमसंगचा मोबाईल, आपल्या वगैरे जात होतो बघा, लग्नाला गेल्यावर उन्हामध्ये कॅमेरा ओपन होत, टेम्परेचर हाय म्हणतो मोबाईलचा. थंड झाल्याशिवाय मोबाईल ओपन कॅमेरा ओपन होतो. एक तर तुमचा कॉलिंग चालेल, मेसेज चालतील, कॅमेरा चालणार नाही किंवा अदर तुमचं मीडिया काही चालणार नाही, युट्यूब चालणार नाही, काही चालणार नाही. जोपर्यंत त्याला स्विच ऑफ करून ठेवत नाही तुम्ही किंवा थंड करून ठेवत नाही तोपर्यंत काहीच चालणार नाही. म्हणजे ते थर्मिस्टर जे ते मधले काय होतात आपले गरम होते उन्हामध्ये गेल्यामुळे, आणि त्याने आपल्याला सांगते किंवा टेम्परेचर टू हाय. किंवा मोबाईल आपण कधी कधी टेम्परेचर लॉक माहित नसतं आपल्याला, कस्टमरला मोबाईल खोलायचा असते आणि आपण मशीनवर गरम करायला ठेवतो. J7 Max, J7 Prime किंवा कुठला मोबाईलचा समजा UC करायचा असेल, त्याला पॅटर्न लॉक माहित नाही, स्विच ऑफ होत नाही मोबाईल काय आपले, आपण काय करतो गरम करायला ठेवतो. गरम जर झाला मोबाईल ते डिस्प्लेवर येते बघा आपल्याला टेम्परेचर हाय म्हणून, किंवा काय MI चे मोबाईल टेम्परेचर हाय म्हणून येते, नाही इलाज असतो ET वगैरे नेटवर्क आला आपल्याकडे टेम्परेचर हाय म्हणते मध्ये, आणि जर थंड झालं की व्यवस्थित चालते आणखी. तर ते कशामुळे होते मग? थर्मिस्टर मुळे प्रॉब्लेम येते आपल्याला. थर्मिस्टरला आपल्याला काही ठिकाणी काढावं पण लागते आणि काही ठिकाणी टाकावं पण लागते. फिक्स टाकावं लागतं काही ठिकाणी. तर सॅमसंगचे जर तुमच्या सबबोर्डवर असतील थर्मिस्टर आणि ओपन झाले असतील किंवा ह्याची लाईन जी कनेक्टर मधून आली जर ओपन झाली असेल तर डिस्प्लेवर चार्जिंगचा एरर येते. काय तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चार्जिंग एरर कशामुळे येते आणि का, तर काय काय केलं आपण ते दाखवतो एरर पण कसे. आणि मदरबोर्डवर थर्मिस्टर जर तुम्हाला असं चेक करता येत नसेल, असं ओळखू येत नसेल बघितल्यावर, तर तुम्हाला डायग्राम मध्ये काय नावानं सर्च करायचं ते पण. आपण एक मोबाईल काढला J7, तर J7 मोबाईलवर